विषय दिलेले आहेत तुमच्यासमोर. 25 विषयामध्ये प्रत्येक विषयावरती आपल्याला सखोल मार्गदर्शन आपल्या गावातून किंवा ज्या ठिकाणी गावभेटी आयोजित होणार आहे त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्हाला हे जे वरचे 5 मुद्दे दिलेले आहेत. एक हंगाम पूर्व तयारी, त्याचं नियोजन म्हणून दिलेलं आहे. त्यानंतर बियाणे आणि पेरणी तंत्रज्ञान, त्यानंतर मृदा आरोग्य आणि खत व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि विस्तार आणि डिजिटल व प्रशिक्षण. जसं आपलं आता प्रशिक्षण चालू आहे त्याच पद्धतीने प्रशिक्षणासाठी कार्यक्रम एक शासनाची गाईडलाईन आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये एक्झाम्पल जर आपण घेतलं हंगाम पूर्व तयारी व नियोजन, त्याच्यामध्ये माती परीक्षण आणि कृषी नियोजनाचा वाजवी वापर हा एक मुद्दा आहे. तर ह्या मुद्द्यामध्ये आपले माती परीक्षण आणि जे माती मृदा आरोग्य पत्रिका जे येणार आहे आपल्याला जी शासनाची RGY योजना आलेली आहे तुमच्याकडे झालेली आहे. त्या RGY योजनेमध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये किंवा जे गाव ठरून येतील वर्ण त्याच्यामध्ये 80 किंवा 100 लोकांची आपल्याला माती परीक्षण फ्रीमध्ये आपल्या गावामध्ये मृद चाचणी वरती पाठवून आपल्याला पत्रिका मिळाली. तर जे पत्रिका किंवा माती परीक्षण जे रिपोर्ट येणार आहे आता काय होणार आहे की आपण काय करतो की पिकांना बेसल डोस टाकताना कुठलीही शिफारस न घेता किंवा आवडलेलं वापरत नाही. आता आपल्या गावात कांदा जास्त आहे, काही जणांना कांद्याचं तंत्रज्ञान सापडलं, काही जण फक्त बेसल डोस म्हणून फक्त टाकायचं म्हणून टाकतात किंवा शेजारच्या टाकतात म्हणून टाकतात असा विषय होते. त्याबद्दल आपल्याला ग्रुप वाईज किंवा वैयक्तिक मेसेजद्वारे पण माहिती भेटणार आहे. तर त्याच्यामध्ये हा विषय आहे माती परीक्षण कसं करावं आतापर्यंत भरपूर झालेले आहे की माती परीक्षण जे म्हणले होते पत्रिका आल्यामध्ये उपयोग केला जाणार. पण एक आव्हान आहे किंवा तिथून पुढे आता एक मध्यंतरी पाण्यामध्ये उजराचं प्रमाण किंवा नायट्रेट सारखं प्रमाण आढळून आहे. म्हणजे 2047 ते 48 पर्यंत पाण्यामध्ये वाहनामध्ये आपल्याला पाण्याची शक्यता वर्तवली आहे. यासाठी काय करायला पाहिजे तर हे मातीमध्ये जे आपण खत टाकलेले आणि जे पाणी येतंय ते पाणी उतरायला विहिरीमध्ये म्हणजे पंजाब स्टेटमध्ये पण आपल्याला परिणाम दिसून येते. त्याची एक भीती वर्तवण्यात आली आहे. यासाठी आपल्याला शासनाने काय केलं की माती परीक्षणाच्या आधारे आपण खत व्यवस्थापन कसं करायला पाहिजे. आता ते काल 1-2 दिवसापूर्वी एक बातमी आली आहे की आपण जसं पीक पाहणी करणार आहे पीक पाहणी त्याच्यावरच आपल्याला खत भेटणार. उद्यापासून सेवा केंद्राचं वगैरे सोपं चालू तर ते काय विषय होणार आहे तोच हा विषय आहे. म्हणून तो एक शासनाने त्या गाईडलाईनमध्ये दिलेला विस्तारामध्ये माती परीक्षण आणि कृषी विस्तार म्हणजे खताचा वापर कसा करायला पाहिजे त्यानुसार ते दिलेलं आहे. आता येलविनोसाठी दुसरा मुद्दा आहे शेवटचा एक मुद्दा देतो येलविनोबाबतची जागरूकता म्हणजे गाव लेवलला ॲग्रिकल्चर जे एक्सटेन्शन वर्कर आहेत कृषी सहाय्यक झालं किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी वगैरे हे गावामध्ये आपल्यापर्यंत एक मेसेज आपल्यापर्यंत येणार आहे किंवा इथून पुढे पण येणार आहे किंवा बाकीच्या आसपासच्या गावामध्ये पण येणार आहे. येलविनो येणार आहे. येलविनो म्हणजे काय किंवा पावसाची अनिश्चितता म्हणजे काय पाऊस जो 7 जुलै येतो आपल्याकडे एक म्हण आहे 7 जुलैला पाऊस येतो वयस्कर मंडळी आहेत किंवा सिनियर सगळे लोक आहेत 7 जूनला पाऊस महाराष्ट्रात दाखल होतो तो कधी 10 जूनला जातो किंवा 5 जूनला येतो हे आपलं एक सर्वसाधारण म्हण नाही आपलं किंवा आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये 7 जूनला पाऊस येतो. ह्यामध्ये काय होतं की पाऊस 15 जूनच्या दरम्यानच्या पुढे पण जाऊ शकतो किंवा अगोदर येऊ शकतो. हे एक निश्चितता झाली. एलनिनोमध्ये काय होतं जे पॅसिफिक समुद्र आहे त्याच्यामध्ये रेग्युलरमध्ये काय होतं की पाण्याचं तापमान थंड असतं वारं पूर्वेच्या दिशेला वाहतंय मग आपल्याला मान्सून येणार आहे. मान्सूनची संकल्पना अशीच आहे तिकडून येणारं वारं आपल्याला येते त्या वाऱ्यामुळे आपल्याला काय पाऊस पडतो. पण हे ह्या संदर्भामध्ये काय होतंय समुद्राचं तापमानच वाढतं. समुद्राचं तापमान वाढल्यावर काय होतं उलटं वारं फिरतं. मग उलटं वारं फिरल्यामुळे जो मान्सून आपल्याला 7 जून ते 10 जूनच्या दरम्यान यायला पाहिजे तो आपल्याला पुढे ढकलतो किंवा जून जुलैला पाऊस कंटिन्यू जरी झाला तर त्यानंतर पुण्याला पावसाचा खंड आहे त्याच्यामध्ये एक तफावत निर्माण होते. म्हणून एलनिनोबाबतची जागरूकता ह्याच्यामध्ये खूप मुद्दे आहेत की आपल्याला पुढे असा पाऊस जर येणार आहे तर आपल्याला आधी काय करायचं तर ते मग एक सामायिकमध्ये काय करायचं किंवा वैयक्तिक शेतकरी आपल्याला काय करायचं तर वैयक्तिकमध्ये आपल्याला क्षेत्रोपचारामध्ये आपल्याला वैयक्तिक शेतकरी काय करू शकतो. आडवी आता ही संकल्पना एकदम आपल्याला पाठ आहे किंवा आपण त्यातून गेलेलं आहे तुम्ही स्वतः त्यातून गेलेले असतात किंवा पाणी कमिशनचे वगैरे शेती शाळा केले किंवा गट शेतीच्या माध्यमातून संकल्पना तुमच्यापर्यंत आलेली तर त्या कुठल्या आडवी उताराला पेरणी करणे किंवा नांगरणी करणे किंवा विद्युत तंत्रज्ञान वापरणे किंवा 4 तासावर एक मृतसरी काढणे हे विषय आपल्यापर्यंत आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला आलेले. पण ही काळाची गरज काय तर यावर्षीच आपल्याला जे एलनिनोचा प्रादुर्भाव किंवा समस्या येणार आहे त्याला हा उपाय असे उपाय दिलेले. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे की बांधबंदी करणे किंवा जी पाणी साठा झालेली जलचाराचे प्रोजेक्ट आले की आपल्याला जो पाणी मोडून तर तो एक विषय त्याच्यामध्ये आहे. असे भरपूर विषय याच्यामध्ये आपल्याला खूप सारं तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करायचे आणि कृषी विभागाचे जे महत्त्वाचं काम आहे ते आपल्या गावात
तर असे कार्यक्रम आपल्यापर्यंत जरी मेसेज नाही आला किंवा माहिती जरी झालं तर कार्यालयामध्ये किंवा ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार त्या ठिकाणी उपस्थित राहून कसे काम करू शकतो.